महाराष्ट्राच्या मातीत हजारो वर्षांपासून ना एक साथ घुमतीये. पण आता आता ती साथ हळूहळू विरघळतीये. आज आपण याच हरवत चाललेल्या वारशाबद्दल बोलणार आहोत. पण हा वारसा खरंच इतका महत्वाचा आहे का? चला पाहूया. एक विचार करा, निसर्गाने दिलेलं जे सर्वोत्तम औषध आहे, जे आपल्या आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी सगळ्यात चांगलं आहे, तेच जर आपल्या डोळ्यासमोर नाहीसं होऊ लागलं तर काय होईल मग? हा प्रश्न आज खूप जास्त महत्वाचा झालाय. हे आहेत गुराखी. फक्त जनावरं चारणारे नाहीत, तर ते आहेत या भूमीचे, निसर्गाचे आणि आपल्या संस्कृतीचे खरेखुरे रक्षक. आणि त्यांची कहाणी ती थेट आपल्या अस्तित्वाशी जोडलेली आहे. ओके, चला तर मग बघूया की या परंपरेची मुळं नेमकी किती खोलवर रुजलेली आहेत. गुराखी हा शब्द आलाय गोरक्षक या शब्दापासून, म्हणजे गायींचं रक्षण करणारा. आता बघा, नावामध्येच किती मोठा अर्थ आहे. त्यांचं काम फक्त जनावरं चारणं एवढंच नाहीये, तर पशुधनाचं संरक्षण करणं, त्यांचं संवर्धन करणं ही एक फार मोठी जबाबदारी आहे. खरं तर ही एक जगण्याची पद्धतच आहे. या परंपरेचा इतिहास खूप जुना आहे. विचार करा, अगदी हजारो वर्षांपूर्वी धनगर समाज महाराष्ट्रात आला. वैदिक काळात तर गाईला धन म्हणजे संपत्ती मानलं जायचं. आणि इतकंच नाही, 1897 साली गुराखी नावाचं एक वर्तमानपत्र सुद्धा होतं. यावरूनच कळतं की या परंपरेची आपल्या समाजात किती खोलवर पकड होती. बरं, आता जरा त्यांच्या रोजच्या आयुष्यात डोकावून पाहूया. त्यांचं आयुष्य कसं असतं? त्यांचं आयुष्य ना पूर्णपणे निसर्गाच्या तालावर चालतं. त्यांचा दिवस आपल्या सगळ्यांच्या खूप आधी सुरू होतो. म्हणजे बघा, पहाटे 4 वाजता उठून गोठा साफ करायचा, मग दूध काढायचं, सकाळी 8 वाजता कळपाला घेऊन गायरानात जायचं. दिवसभर जनावरं मोकळ्या हवेत चरतात आणि मग संध्याकाळी 5च्या सुमारास घरी परततात. खरंच खूप कष्टाचं आणि शिस्तीचं आयुष्य आहे हे. आणि हे बघा, हे आहेत डौलदार खिल्लार बैल. आपल्या महाराष्ट्राचा अभिमानच आहेत हे. गुराख्यांचं ज्ञान आणि त्यांची परंपरा यांचं हे एक चालतं बोलतं प्रतीक आहे. या जातीचा उगम म्हैसूरच्या हळ्ळीकर जातीतून झालाय. आता एक गंमत बघा, गोठ्यात बांधून ठेवलेली जनावरं आणि मोकळ्या रानात फिरणारी जनावरं, यात फरक काय असेल? तर फरक खूप मोठा आहे. मोकळ्या रानात चरणाऱ्या जनावरांचं आरोग्य खूपच चांगलं असतं. का? कारण त्यांना नैसर्गिक व्यायाम मिळतो आणि मुख्य म्हणजे त्यांच्या आहारात वेगवेगळ्या औषधी वनस्पती येतात. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती एकदम मजबूत होते. आणि या मोकळ्या चराईचा थेट फायदा आपल्याला मिळतो. कसा? तर देशी गायींच्या दुधातून. आपण ज्यांना गोमाता म्हणतो, ते आपल्याला खूप मौल्यवान असं A2 दूध देतात. यामागे नुसती श्रद्धा नाही, तर विज्ञानसुद्धा आहे. देशी गाईचं A2 दूध पचायला अगदी हलकं असतं. तिच्या वशिंडात म्हणजे पाठीवरच्या उंचवट्यात सूर्यकेतू नाडी असते असं मानलं जातं, जी सूर्याची ऊर्जा शोषून दूध जास्त पौष्टिक बनवते. इतकंच नाही, तिचं शेण म्हणजे जमिनीसाठी सर्वोत्तम नैसर्गिक खत. आणि हो, चराईमुळे जमीन कार्बन शोषून घेते, जे आपल्या पर्यावरणासाठी खूपच चांगलं आहे. पण आता या कथेचा दुसरा भाग बघूया, जो थोडा चिंताजनक आहे. कारण ही हजारो वर्षांची परंपरा आज एका खूप मोठ्या संकटात सापडली आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत म्हणजे GDPमध्ये पशुधन क्षेत्राचा वाटा तब्बल 4.11% आहे. हा आकडा खूप मोठा आहे. आपल्या ग्रामीण भागातली लाखो कुटुंब यावरच अवलंबून आहेत. पण एक धक्कादायक गोष्ट सांगतो, 1960 ते 2003 या फक्त 40 वर्षांमध्ये आपण आपलं तब्बल 15% पशुधन गमावलं आहे. 15%. हा आकडा खरंच आपल्याला विचार करायला लावणारा आहे. मग असं का होतंय? ही जीवनशैली का नाहीशी होते? तर याची अनेक कारणं आहेत. पहिलं म्हणजे शहरीकरण. शहरांच्या वाढीमुळे गायरानं म्हणजे चरायची जागाच कमी झाली. दुसरं, ट्रॅक्टर आले आणि शेतीत बैलांची गरज संपली. तिसरं म्हणजे हवामान बदल, ज्यामुळे दुष्काळ पडतोय, पाण्याची टंचाई होतीये. आणि चौथं, जास्त दुधाच्या हव्यासापोटी आपण संकरित गायी पाळू लागलो आणि देशी जातींकडे आपलं दुर्लक्ष झालं. ठीक आहे, परंपरा नाहीशी होते, पण त्यामुळे काय फरक पडतो? आपल्याला याची काय किंमत मोजावी लागेल? आणि हे नुकसान फक्त पैशात मोजण्यासारखं नाहीये, ते त्यापेक्षा खूप खूप मोठं आहे. जेव्हा हे गुराखी आणि त्यांचं आयुष्य नाहीसं होतं, तेव्हा आपण काय गमावतो? आपण फक्त जनावरं नाही गमावत, आपण आपल्या जमिनीचा कस गमावतो, आपल्याला मिळणारं पौष्टिक A2 दूध गमावतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनगरांची ओवीसारखी लोकगीतं, त्यांचं हजारो वर्षांचं ज्ञान, त्यांची संस्कृती, हे सगळं काही आपल्यापासून दूर जातंय. पण थांबा, अजूनही सगळं काही संपलेलं नाही, वेळ गेलेली नाही. आता या कथेच्या तिसऱ्या आणि सगळ्यात आशादायी भागाकडे वळूया. कारण या परंपरेला पुन्हा नवं जीवन देण्याचे मार्ग नक्कीच आहेत. आपल्याला काय करावं लागेल?
आता आपल्या प्राचीन ज्ञानाला आजच्या आधुनिक बाजारपेठेशी जोडावं लागेल. उदाहरणार्थ देशी गाईच्या तुपाचं छान ब्रँडिंग करून ते विकता येईल. शहरी लोकांसाठी ॲग्रो टुरिझम सुरू करता येईल, जेणेकरून ते येथील हा अनुभव घेतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजाने एकत्र येऊन गायरानांचं संरक्षण आणि व्यवस्थापन करायला हवं. आणि चांगली गोष्ट ही आहे की सरकार आणि काही सामाजिक गट या दिशेने काम करत आहेत. जसं की महामेश योजना आहे, जी भटक्या जमातींना आर्थिक मदत करते. अहिल्यादेवी महामंडळ आहे, जे प्रशिक्षण आणि बाजारपेठ मिळवून देतं. आणि गायरान जमिनी वाचवण्यासाठी कायदेसुद्धा आहेत. हे सगळे एक आशेचा किरण आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. या गुराख्यांचं आणि त्यांच्या कुरणांचं संरक्षण करणं म्हणजे काहीतरी वेगळं काम नाही. ते म्हणजे आपल्या सगळ्यांच्या, आपल्या सामायिक भविष्याचं संरक्षण करणं. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो. महाराष्ट्राच्या मातीत घुमणारी ही हजारो वर्षांची साध आपण तिला असंच वेरून जाऊ देणार आहोत, की तिला पुन्हा एकदा या दऱ्याखोऱ्यात घुमवण्यासाठी आपण सगळे एकत्र येणार आहोत? यावर विचार करण्याची वेळ आता आलीय.